बाहर से आए, पेट भरो, अच्छी तरह से रहो, लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे। मराठी लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा, नहीं सिखालेगा। तुम मराठी लोक गंदे हो असं वक्तव्य एका गुजराती व्यक्तीनं केलंय आणि पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती हा वाद उफाळून आलाय। या वादात थेट मनसेनं उडी घेत आपल्या स्टाईलनं उत्तरही दिलं। काल मला फोन आला, ते मच्छी मटण बनवायचं नाही, स्मेल येतो, त्यांच्याकडे कुत्रा आहे तो नाही पाळायचा। त्याच्यानंतर ती म्हटली की तू मराठी लोक गंदे हो। तर माझं म्हणणं आहे की आम्ही जर मराठी माणसं घाणेरडे आहोत तर आमच्या महाराष्ट्रात कशाला येतात? तुमची राज्य चांगली तिकडे जाऊन राहा। पण या सोसायटीमध्ये फंक्शनला त्या लोकांना इन्व्हॉल्व नाही केलं जात, ते त्यांचं वैयक्तिक फंक्शन वेगळं करतात। मग सोसायटीची कसली तुमची? हे चुकीचं आहे ना या सगळ्या गोष्टी। मुंबईत मांसाहार करण्यावरून परप्रांतीयांनी मराठीचा अपमान केल्याचं उघड झालं आणि त्यातच आता मराठी माणसं घाणेरडी असल्याचं वक्तव्य करण्यापर्यंत या परप्रांतीयांची मजल गेली आहे। मात्र घाटकोपरमध्येच मराठी लोकांची कशी गळचेपी केली जाते त्याची ही करुण कहाणीच रहिवाशांनी सांगितली। मराठी माणसाला घर द्यायचं नाही, फ्लॅट विकत द्यायचं नाही, ह्यांची ही मेजॉरिटी आहे। आम्ही मराठी कुटुंब 4 लोक आहेत तिथे, बरोबर। तर मराठी जो फंक्शन होतो त्यांचा ना गुजरात त्यांचा, त्या फंक्शनमध्ये मराठी लोक यायचं नाही। 2 दिवस झाले हे मॅटर वाढत गेले, मानसिक त्रास देत चाललेत, ग्रुपसारखं पोल करत चालले की आपण जो मराठी माणूस आहे ना तो शिवाय देतो ना त्याला आपण सपोर्ट करायचा नाही, त्यांना साईड होतं, आपली एक मेजॉरिटी बनवायची, आपण एकत्र राहायचं, त्यांना एकत्र टाकायचं, ही त्यांची मानसिकता आहे। तर मराठी माणसावर अन्याय झाल्यास राज ठाकरेंच्या आदेशानुसार कानाखाली आवाज काढणारच असा इशारा मनसेनं दिलाय। तर मराठीचा मान राखण्याचं आवाहन चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल। काही लोक विचित्रपणा करतात आहे, हे विचित्रपणा आहे। या महाराष्ट्रामध्ये आपापली भाषा सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे, पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे, ती पुढे नेली पाहिजे, ती अग्रगण्य भाषा झाली पाहिजे। आमच्या माय मराठीचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये गुंजला पाहिजे। पण याचा अर्थ असा स्थानिक लेवलला वाद करून भाषामध्ये वाद करणं काही योग्य नाही। मुंबईतली मराठीच्या अपमानाची ही काही पहिलीच घटना नाही, तर या आधीही वारंवार मराठीचा अपमान केल्याचं समोर आलं। मराठी ऐकलत पुन्हा एकदा ऐका। मराठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तब्बल 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली खरी, पण आता याच मुंबईत मराठी माणसाला अस्तित्वासाठी लढण्याची वेळ आली आहे। परप्रांतीयांकडून महाराष्ट्राच्या राजधानीतच मराठी माणसांची गळचेपी होत असल्याचं वारंवार समोर येत आहे। त्यामुळे मराठी भाषेला आणि मराठी माणसाला कमी लेखणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे। यासाठी सरकारनं वेळीच काही ठोस पावलं उचलली नाहीत, तर सरकारवर विसंबून न राहता मराठी माणसालाच आपल्या अस्मितेचा लढा लढावा लागणार एवढं मात्र निश्चित। वैदेही काणेकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तो कसा ओरडून बोलत होता, त्याला काय नाही बोलले, हळू बोला।